सबस्टेशन मधून निघालेल्या 11 केव्ही फीडरवर असलेले एबी स्विच हे दैनंदिन देखभालीसाठी खूप उपयोगी पडतात, पण त्याचा वापर करताना योग्य ती काळजी घेतली नाही तर अपघाताला निमंत्रण कसे मिळते ते ठाणा तालुका उमरेड येथे घडलेल्या घटनेवरून दिसून येते. एका ट्रान्सफॉर्मर सेंटरवरील बिघाड दुरुस्त करण्यासाठी जनमित्राची एक जोडी कामास निघाली. उपकेंद्र चालकाकडून हँडट्रिप घेऊन त्यांनी या वाहिनीवरील अर्ध्या अंतरावरील एबी स्विच ओपन केला व तिथपर्यंतचा वीज पुरवठा चालू करून घेतला. परंतु त्यांनी एबी स्विचला कुलूप लावले नाही अथवा तिथे कोणास पाहण्यासही ठेवले नाही. यानंतर बिघाड झालेल्या डीपीवर काम करण्यास गेले. एक तंत्रज्ञ वर चढला व दुसरा खालून सूचना देत होता. दरम्यान एका अज्ञात ग्राहकाने एबी स्विच बंद केला. त्यामुळे कामाच्या ठिकाणापर्यंत वीज पुरवठा चालू झाला आणि विजेचा धक्का लागून तंत्रज्ञ खाली कोसळला. या ठिकाणी काय चुकले? एबी स्विच ओपन केल्यावर त्या ठिकाणी कुलूप लावायला हवे होते अथवा त्या ठिकाणी कोणाला तरी पहाऱ्यास ठेवायला हवे होते. कामाच्या ठिकाणी शॉर्टिंग रॉडद्वारे लाईन अर्थ करायला हवी होती. सुरक्षेच्या नियमानुसार आपले सुरक्षा चक्र प्राण्यांसाठी चालले पाहिजे. एका ठिकाणी कंपोजिट लाईनवर एचटी लाईन व एलटी लाईन यामध्ये असलेल्या गार्डिंगचे एक टोक तुटून गार्डिंग वाकडे झाले व लाईनच्या संपर्कात आले. त्या गार्डिंगला जोडलेले आर्थिंगही तुटले होते. त्यामुळे खांबात वीज पुरवठा उतरला. तेथून जाणारी एक गाय खांबाला शिंग घासायला लागली व विजेचा धक्का लागून जागीच गतप्राण झाली. काय चुकले? गार्डिंगची बांधी तसेच आर्थिंग यांची पाहणी करून योग्य ती देखभाल करायला हवी होती. काम करताना फोनवर बोलणे व गोष्टी गृहीत धरणे किती महागात पडते ते बघा. एक तंत्रज्ञास काम करण्यासाठी लाईन बंद करून हवी होती. त्याप्रमाणे त्याने उपकेंद्र चालकास लाईन बंद करून देण्याची विनंती केली. उपकेंद्र चालकाने आपण स्विचयार्ड मध्ये निघाल्याचे सांगितले. दरम्यान उपकेंद्र चालकास त्याच्या मित्राचा फोन आला व फोनवर दोन्ही मित्रांच्या गप्पा रंगल्या. या नादात उपकेंद्र चालक लाईन बंद करायला विसरला व आपल्या जागेवर येऊन बसला. इकडे तंत्रज्ञ उपकेंद्र चालकाच्या फोनची वाट पाहत होता व जेव्हा तो फोन करत होता त्यावेळी फोन व्यस्त लागत होता. तंत्रज्ञाने असे गृहीत धरले की लाईन बंद करून उपकेंद्र चालक फोनवर बोलत आहे. तंत्रज्ञ पोलवर चढून काम करायला लागला व शॉक लागून खाली पडला. काय चुकलं? 1. कामाच्या वेळी फोनवर बोलणे टाळावे. 2. खात्री केल्याशिवाय कुठल्याही गोष्टी गृहीत धरू नये. 3. काम करताना पोलच्या दोन्ही बाजूला शॉर्टिंग रॉडने लाईनचे अर्थिंग करायला हवे. आता आपापसातील सुसंवादाचा समन्वय नसल्यामुळे झालेला अपघात बघू. नवीन बदलून आलेल्या एका तंत्रज्ञास बिघाड काढण्यासाठी 11 केव्ही फीडर बंद करून हवा होता. त्याप्रमाणे त्यांनी उपकेंद्र चालकास विनंती केली. नवीन असल्यामुळे त्याचे नाव ऑथरायझेशन लिस्ट मध्ये नव्हते. या कारणास्तव उपकेंद्र चालकानं परमिट देण्यास नकार दिला. आता तंत्रज्ञाने आपल्या लाईनमनला ही अडचण सोडवण्यास सांगितले. लाईनमनने त्याचे म्हणणे
अर्धवट ऐकून दुसऱ्याच फिडरवर परवाना घेतला. या दोन्ही फिडरची नावं समान होती. फक्त एक फिडर ऍग्रिकल्चरल होता व दुसरा गावठाण फिडर होता. तंत्रज्ञ गावठाण फिडरवर काम करण्यास सडला, पण प्रत्यक्षात उपकेंद्र चालकानं ऍग्रिकल्चरल फिडर बंद केला होता व गावठाण फिडर चालू होता. तंत्रज्ञानं काम सुरू केल्यावर त्यास विजेचा धक्का बसून तो खाली पडला. काय चुकले? 1. व्यवस्थित लेखी परमिट घेऊन नेमका फिडर बंद केला पाहिजे. 2. काम करताना पोलच्या दोन्ही बाजूस शॉर्टिंग रॉडने लाईनचे अर्थिंग करायला हवे. एका उपकेंद्रातून गावठाण व ऍग्रिकल्चर फीडर बाजूबाजूने जात आहेत. गावठाण फीडरवर बिघाड झाला आहे व ऍग्रिकल्चर फीडरवर लोड शेडिंग चालू आहे. तंत्रज्ञाने नियमाप्रमाणे परवाना घेऊन बिघाड दुरुस्त करायला सुरुवात केली. दरम्यान ऍग्रिकल्चर फीडरवरील लोड शेडिंग संपले व फीडरवरील वीज पुरवठा चालू झाला. एका घरगुती ग्राहकाने घरात वीज पुरवठा चालू व्हावा म्हणून शेतीच्या लाईनवर आकडा टाकला. या ग्राहकाच्या घरामधून गावठाण फीडरवर वीज पुरवठा चालू झाला व तंत्रज्ञास विजेचा धक्का बसून तो खाली पडला. काय चुकले? तंत्रज्ञाने नियमाप्रमाणे परमिट घेतलेले होते, तरी पोलच्या दोन्ही बाजूस शॉर्टिंग रॉडद्वारे लाईन अर्थ केल्याशिवाय परमिट पद्धती पूर्ण होत नाही. हे केले असते तर दुसऱ्याने केलेल्या चुकीची शिक्षा भोगायला लागली नसती. लाईन बिघाड काढण्यासाठी तंत्रज्ञानं उपकेंद्र चालकास परमिट मागितले. त्याप्रमाणे उपकेंद्र चालकानं ब्रेकर ओपन केला व तंत्रज्ञास फीडर बंद केला असे सांगितले. परंतु त्यानं ब्रेकर ओपन केल्यावर आयसोलेटर ओपन करायचा व शॉर्टिंग रॉडने अर्थिंग करायचा कंटाळा केला. त्याचा ब्रेकरवर पूर्ण विश्वास होता. लाईन बंद केली असे उपकेंद्र चालकानं सांगितल्यावर तंत्रज्ञ पोलवर चढून काम करायला लागला व विजेचा धक्का लागून खाली पडला. असे का झाले? ब्रेकरचा एक पोल खराब झाल्यामुळे त्याचे कॉन्टॅक्ट एकमेकास चिकटून बसले होते. त्यामुळे एका फेजवरील वीज पुरवठा खंडित झाला नाही व काम करणाऱ्या तंत्रज्ञास विजेचा धक्का लागून तो खाली पडला. काय चुकले? तर इथेही तंत्रज्ञानं दुसऱ्याच्या चुकीमुळे भोगावी लागणारी शिक्षा टाळण्यासाठी शॉर्टिंग रॉडने लाईन अर्थ करायला पाहिजे. दुसरं, उपकेंद्र चालकानं ब्रेकर ओपन केल्यावर न चुकता आयसोलेटर ओपन केला पाहिजे व शॉर्टिंग रॉडचा वापर करून लाईन अर्थ करायला पाहिजे. एलटी लाईनवरील काही कामासाठी कनिष्ठ तंत्रज्ञाने ती लाईन जोडलेल्या डीटीसी वरील फ्यूज काढून घेतले. तसेच डिस्ट्रीब्युशन बॉक्सचे दार बंद करून कुलूप लावून घेतले. अशी सर्व प्रकारची काळजी घेणाऱ्या तंत्रज्ञाला अपघात होण्याचे कारण